जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं या दृष्टीने राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन केलं जात आहे आणि याच रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची स्थिती कशी पाहावी, याचप्रमाणे यापूर्वी केलेले अर्ज असतील तर काय करावं, ज्यांना कोणाला पेमेंटचे ऑप्शन आलेले त्यांनी पेमेंट कसं करावं आणि पेमेंट करावं का, याच्या संदर्भातील विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व सोलरच्या योजना या एकत्रितपणे करून आता महावितरणकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत आणि महावितरणच्या माध्यमातून आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचं हे पोर्टल सुरू करून ही योजना सुरू करून शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत सोलर देण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे, ज्याच्या अंतर्गत जवळजवळ 5,05,000 पंप हे आता येत्या वर्षामध्ये देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। मित्रांनो, यापूर्वी मेडा केलेले अर्ज हे महावितरणला आता हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र होत आहेत त्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन वगैरे देऊन त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जात आहे आणि जे शेतकरी आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत अर्ज करत आहेत किंवा ज्यांनी अर्ज केलेले नोंदणी केलेली आहे त्यांच्या अर्ज देखील पूर्ण करण्यासाठी त्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यासाठी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की मग आपल्या अर्जाची स्थिती कशी चेक करायची। ज्यांनी कोणी मेडाकडे अर्ज केलेले असतील ते मेडाच्या पोर्टललाही पाहू शकतात, महावितरणकडे केलेलं असेल ते महावितरणच्या साईडलाही करू शकतात। दोन्हीचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत। परंतु या वेबसाईटवरती अर्ज चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज हा महावितरणकडे हस्तांतरित केला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं जाईल आणि ज्यांनी कोणी आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेला असेल त्या शेतकऱ्यांना या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, या लिंकवरती क्लिक करायचे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं पोर्टल तुमच्यासमोर खुलेल, ज्याच्यामध्ये योजनेची माहिती दाखवली जाईल। या योजनेच्या संदर्भातील जे काही GR असतील, जे काही परिपत्रक असतील ते तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कारण याच्यामध्ये सर्व जे काही अटी शर्ती जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण पुढे पाहू शकता लाभार्थी सुविधा नावाची ऑप्शन दिलेली आहे। या लाभार्थी सुविधामध्ये क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता पहिली जी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला अर्ज करण्यासाठी जी ऑप्शन आहे। याच्यात दुसरी ऑप्शन आहे अर्जाची स्थिती, सद्यस्थिती पाहण्यासाठीची। या अर्जाच्या स्थिती पाहण्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या स्थिती पाहण्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर जो देण्यात आलेला आहे, जो आपण अर्ज करताना जनरेट झालेला लाभार्थी क्रमांक होता, हा लाभार्थी क्रमांक याच्यामध्ये एंटर करायचा आहे। आपल्याला SMS द्वारे प्राप्त झालेला लाभार्थी क्रमांक याच्यामध्ये एंटर करून सर्चवरती क्लिक करायचे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं नाव, आपला आधार नंबर, आपल्या पूर्ण स्थिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता जर तुम्ही नवीन नोंदणी केलेली असेल तर आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं जातं की तुमचा अर्ज जो आहे तो ड्राफ्ट स्वरूपामध्ये, म्हणजे तुमचा अर्ज अद्याप सबमिट झालेला नाही। याच्यामध्ये पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे। हा अर्ज सबमिट केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी समाविष्ट केला जाणार आहे। मित्रांनो, याच्या खाली आपण काही महत्त्वाची अशी सूचना पाहू शकता की याच्यामध्ये पेमेंट करण्यापूर्वी या योजनेच्या अटी शर्ती निकष जे आहेत ते पहा, आपण याच्या अंतर्गत पात्र आहेत का ते पहा। जर यदाकदाचित काही चुकीची माहिती दिली किंवा अर्ज जर काही बाद होण्यासारखा दिसून आला तर पुढे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी जबाबदार राहील। त्याच्यामुळे सर्व अटी शर्ती आपली पात्रता तपासूनच याच्या अंतर्गत पेमेंट करा असं सांगितलं जाते आणि याच्याच खाली आपल्याला जर अर्ज ड्राफ्टमध्ये असेल तर पेमेंट करायची ऑप्शन दाखवली जाते, त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा आपण पेमेंटच्या गेटवेवरती जाऊ शकता किंवा मुख्य पृष्ठावरती लाभार्थी सुविधाच्या अंतर्गत पेमेंट करायची जी ऑप्शन दाखवलेली आहे, अर्जाचा भरणा करा जे दाखवलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा आपल्या अर्जाचा नंबर टाकून सर्च करून आपण या ठिकाणी पेमेंट करावरच्या गेटवेवरती येऊ शकता। या ठिकाणी तुम्ही 3 HPचं असेल तर 3 HP, 5 HPचं असेल 5 HP, त्याच्यासाठी जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। आता मित्रांनो, बरेच जण म्हणतात मग पेमेंट करावं का। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याचा अर्ज पूर्ण होऊन पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यासाठी पेमेंट करावंच लागतं, कारण सोलरच्या जेवढ्या काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वी अर्ज भरायचा आहे, अर्ज भरल्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतरच तुमची पुढची प्रक्रिया सुरू होते। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये जे आलेले ऑप्शन आहेत ते पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत। आता ज्यांनी कुणी पूर्वी अर्ज केलेले ते होऊ शकतं बाद असू शकतात, काही चुकीची माहिती दिलेली असू शकते, ते अर्ज तसेच पडून राहिलेले असू शकतात। तुम्ही आत्तासुद्धा या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती आपला आधार नंबर देऊन आपला अर्ज करू शकता। अर्ज केल्याबरोबर याच्या अंतर्गत जर तुम्हाला पेमेंटचा भरणा वगैरे आला तर पुढच्या प्रक्रियेमध्ये जाऊ शकता। तुमचा पूर्वीचा अर्ज जर त्याला पेमेंटचे ऑप्शन वगैरे आले तर तो तुम्हाला सोडावा लागेल, कारण एक लाभार्थी, एक आधार, एकच सोलर या ठिकाणी दिला जाणार आहे आणि जर पूर्वीचा अर्ज जर प्रक्रियेमध्ये असेल आणि तो अर्ज जर तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म असेल की आपला अर्ज या ठिकाणी व्यवस्थित आहे तर तुम्ही त्या अर्जाच्या पेमेंटचे ऑप्शन येण्याची सुद्धा वाट पाहू शकता।
पूर्वी केलेले जे काही व्यवस्थित असलेले अर्ज आहेत, जे काही ओके असलेले अर्ज आहेत, त्या अर्जाची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. त्या अर्जांना सुद्धा पेमेंटसाठीचे आणि सेल्फ सर्व्हिससाठीचे मेसेज दिले जात आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रक्रिया पार पाडल्या जातात. आपल्याला जर घाई गडबड असेल, तर अर्जाची वाट पाहिजे नसेल, तर आपण याच्यामध्ये अर्ज करून आपलं पेमेंट वगैरे करू शकता. परंतु एक लाभार्थी, एक आधार, एकच हे या ठिकाणी चालणार आहे. त्याच्यामुळे 2-2 ठिकाणी अर्ज करून परत गडबड गोंधळ करण्यापेक्षा आपण वाटही पाहू शकता आणि जर गडबड असेल तर आपण याच्या अंतर्गत अर्ज करून पुन्हा पेमेंटची प्रक्रिया वगैरे पार पाडू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडं विजेचं कनेक्शन नाही, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरती किंवा त्याच्या शेतामध्ये विजेची उपलब्धता नाही, अशा शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात आहेत. आता बऱ्याच जणांच्या विहिरीवरती ऑलरेडी मोटर चालू असते, मग ते म्हणतात मोटरसाठी लाईट उपलब्ध नाही वगैरे वगैरे वगैरे, म्हणून मला सोलर घ्यायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी करायला जाल आणि जर एखाद्या वेळेस सर्वेच्या वेळेस असं काही दिसून आलं तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बादही होऊ शकतो. आता वीज ही पुढील 5 वर्षासाठी मोफत करण्यात आलेली आहे. वीज जर उपलब्ध असेल तर विजेवरती चालवा आणि वीज जर नसेल तर आपण सोलर घेण्यासाठी अर्ज करू शकता. आता बरेच जण म्हणतील वीज तर आहे परंतु वीज उपलब्ध होत नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत कृषी फीडरचं सोलरायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 10 तास विजेची उपलब्धता होण्यासाठी सुद्धा योजना राबवली जात आहे आणि त्याची प्रक्रिया आता अतिशय जलद गतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्या माध्यमातून सुद्धा दिवसा वीज मिळू शकते. ओके, धन्यवाद.